करायचा गोलंदाज भरपूर वेळ घेतलाय तुम्ही बरोबर 5.5 मिनिटं पहिल्या षटकामध्ये यूज केलीत. जर 10 मिनिटं झाले आणि त्याच्यानंतर षटक कंप्लीट झालं नाहीये तर एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला अंतिमच्या षटकामध्ये तो लावावा लागेल आणि त्यानंतर त्या षटकामध्ये तुम्हाला त्याचा खामियाचा देखील भुगतावा लागू शकतोय. मॅच सुरू होती आहे. ओव्हर द विकेट राऊंड विकेटने आलेत आणि एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होते. डीप मध्ये खेळाडू येतात बॉलला रिटर्न करतात क्विक आणि त्यानंतर दुसरा धावेचा प्रयत्न तो अंगलट आलाय. 1+1 विकेट. बॅटर आता तंबूच्या आशाला. बॅटर आउट गॉन. आपल्याला बघायला मिळतोय अगदी क्लोज होते आणि त्याच्यानंतर फेकी अचूक देणे झाली आहे आणि त्याचमुळे विकेट येत असताना बघू शकतात. एकंदरीत 2 विकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात बाद झालेत आणि 15 धाबा जोडल्यात. पहिल्या षटकामध्ये धाबा खूप चांगल्या पद्धतीने बनवल्या होत्या बॅटर्सच्या माध्यमातून. शाहरुख बाद झाल्यानंतर कुठेतरी सुस्थिती ती मंदावली आहे. चला एक्स्ट्रा वेळ आपण जास्त खर्च करतात वारंवार आपण सूचना देतोय. चला बॅटर विनंती असेल बॅटरलाच सांगतोय आपण. मॅच सुरू होतीये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार होत असताना बघू शकतात लेफ्ट हँडर बॅटरच्या विपक्षामध्ये निखिल दाखल झालेत. 15 धाबा स्कोरबोर्डला पाहत आहेत. राऊंड विकेटने बॉल टप्पा खाल्यानंतर सरळ उचली घेतोय आणि कमरेच्या वरून निघून जातोय सरळ. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाज करतोय. जबरदस्त गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतात. लाजबाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते सध्या. इथे देखील स्विंग अँड मिस बॉल पडलाय आणि प्रचंड वेगाने निघून गेलाय. आता एक सिंगल धाव आणि त्यानंतर प्रयत्न अंगलट आले आणि त्याचमुळे आता विकेट. मुळे विकेटचा सिलसिला जास्त प्रमाणात बघू शकतात. बॅटर जात आहेत त्यानंतर लगेचच तंबूच्या आश्रयाला देखील रिटर्न येत असताना पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. स्कोरबोर्डला धाबा जोडल्यात. 15 विकेट लॉस झालेत आणि एक सिंगल धाव या गोलंदाजाने सध्या कंप्लीट केली आहे. चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या इनिंगचा खेळ बघू शकतात. एका बाजूने तुते संघ आणि दुसऱ्या बाजूने धसई संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. सामना क्रमांक 2 तो आपल्याला बघायला मिळतोय. 10:17 झालेत आणि या मॅचमध्ये सध्या जर पाहिलं तर खूप संत गतीचं क्रिकेट ते आपल्याला बघायला मिळतंय. इथे टॅप करायचा होता फक्त चेक केलाय आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट करत असताना बॅटर आपण पाहत आहेत. एका धावेच्या मदतीने आता धावफलकात वाढ होती आहे हलवार आणि धावसंख्या 16 आकडावरती. भरपूर चांगली स्पर्धा मैत्री चषक 2026 ची स्पर्धा आपण पाहत आहेत. आजचा अंतिम दिवस अंतिम रजनी आणि या अंतिम रजनीमध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी ती होत असताना पाहायला मिळते. प्रेक्षक राजा वर्ग मैदानाच्या सभोवताली या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. कुठेतरी मॅच
स्लो झाली आहे आणि त्याचं कारण बॅटरच्या माध्यमातून बॅटिंग होत नाही आहे. बॅटर स्ट्रगल करत आहेत. बॅटिंग करत असताना थोडीशी निराशाजन्य कामगिरी त्यांच्या माध्यमातून होती आणि त्याचमुळे या मॅचमध्ये गोलंदाजी वर्चस्व गाजवते. ओ शफल झालेत आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून गेला आहे. डॉट बॉलचा वापर केलाय. जबरदस्त गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट बॉल तो इथे आपण पाहत आहेत. संघाची टोटल आता 16 आकड्यावरती ती जोडली आहे. सिंगल डबल या गोष्टींकडे देखील महत्त्व द्यावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धाबा जरूर चांगल्या बनल्या, 14 होत्या आणि त्यानंतर या मॅचमध्ये धाबा कुठेतरी कमी आहेत. बॉल चांगला आहे, फटका देखील चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु इलिव्हेशन नाहीये. डाऊन डी बॉल कॅच कंप्लीट, रनिंग कॅच. इथे विकेट, बॅटर आउट. हा मिनिटाचा अवधी 2 षटकांसाठी आपण खर्च केलाय. चला लगेच नवीन खेळाडू आणि नवीन गोलंदाज ऑन बॉलिंग मार्कवरती आपण सज्ज करायचं आहे. फटका जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीचा होता आणि त्याच्यानंतर त्यामध्ये तेवढीशी ताकद ती मिळाली नाही. ॲक्शन रिप्ले मध्ये बघू शकतात. परफेक्टली फटका एक्झिक्यूट केला परंतु कनेक्शन थोडंसं ते मिस केले आणि त्याचमुळे ताकद कमी होती आणि दावंडी बॉल कॅच कंप्लीट केला आणि विकेट क्रमांक जात असताना बघू शकतात. बॅटरला परतीचा प्रवास तो दाखवला आहे. कॅच देखील चांगल्या पद्धतीची कंप्लीट केली. फैजल आलेत ऑन बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 3 ज्यांच्या माध्यमातून कंप्लीट केले जाईल. फैजलच्या माध्यमातून देखील चांगला खेळ करणं ते गरजेची गोष्ट आहे. ओ इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नव्हतं आणि त्यामुळे एक सिंगल धाव फलकावरती एक्झिक्यूट होती. लेग बॅटच्या स्वरूपाने एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल आता 17 आकड्यावरती. सध्या जर पाहिलं तर फैजल कबड्डी प्लेअर देखील आहे. क्रिकेटमध्ये देखील चांगल्या पद्धतीचा खेळ तो करतोय आणि त्यानंतर बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील प्रचलित नाव फैजल म्हणून हे आपण पाहू शकता. तोच फैजल बॉलिंग मार्कवरती. हो समोर गतीमध्ये परिवर्तन केलंय. दाऊडी बॉल रनिंग कॅच कंप्लीट केला जाईल आणि खेक विकेट. धक्का क्रमांक 5, 5वा झटका बसतोय. बॅटर आउट. देवगाव आणि बेलपाडा संघाचे कॅप्टन आपण यायचे. आपण करतोय पुढील मॅचचा टॉस. तर या बोट टीम कॅप्टन लगेचच आपण यायचंय. टॉसच्या दिशेनं आपण वळतोय. नेक्स्ट मॅच फैजल कमबॅक चांगल्या पद्धतीचा केला आहे. पहिलाच बॉल त्याच्यावरती धाबा आला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती त्याने विकेट मिळवून दिलाय. नेक्स्ट मॅच टॉस इथे कंप्लीट करतोय. तर या बोट टीम कॅप्टन लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आणि टॉस चला बेलपाडा संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकत असताना तो निर्णय लगेचच कलबला जाईल. मॅचच्या दिशेने वळतोय. 17 धाबा जोडल्यात. हो इथे बॉल थोडासा फाईन होता परंतु त्यानंतर अंपायर सिग्नल यस इट इज अ व्हाईट बॉलचा सिग्नल दिला गेलाय. अंपायरने दंडित केलाय आणि त्याचमुळे एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होत असताना बघू शकतात. 18 धावा त्या फलकावरती जोडल्या. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. भरपूर चांगला खेळ पहिल्या षटकामध्ये झाला होता. त्यानंतर कमबॅक पाठपुरावा ही गरजेची गोष्ट असते आणि त्याचमुळे दुसऱ्या षटकामध्ये फक्त एक सिंगल रन्स खर्च केली आहे. पहा कट होणारा चेंडू होता. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करतोय. जबरदस्त गोलंदाजी फैजलच्या माध्यमातून आणि सध्या जर पाहिलं तर या मॅचमध्ये आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व दाखवतोय. आपल्या बोटांची जादू बिखरवतोय आणि त्याचमुळे त्या गोलंदाजाला यश येते. फैजल पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आहे.
बॉलिंग ट्रॅकवरती. इथे देखील बॅटच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, कमबॅक, त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलंय, व्हेरिएशन भरपूर चांगलं आहे आणि त्याच कारणामुळे फैजलला आणखी एक सफलता मिळते. बॅटर आउट होतोय खेळाडू बाद. चार चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 18 धावा फलकावरती जोडल्या, 6 विकेट लॉस झालेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देखील एंटर झाला या मॅचमध्ये. 6 विकेट लॉस झाले, त्याचं मुख्य कारण जबरदस्त गोलंदाजी सध्या करतायत. सफल झालेत आणि सफल गोलंदाज होतो यावेळेस. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉलचा वापर सध्या फैजल करतोय आणि फैजल जर विचार करायचा गेला गोलंदाजीचा तर पहिलाच बॉल एक सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा व्हाईट बॉल टाकलाय, पुन्हा विकेट आली आहे आणि त्यानंतर 2 डॉट बॉल देखील या मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून बघू शकतात. 18 धावा जोडल्यात. अंतिम बॉल असेल पूर्वार्धाचा अंतिम बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने आलाय. दोन्ही बाजूने कट करण्याची एक वेगळी शैली आहे आणि त्याचमुळे प्रत्येकी बॉलवरती त्याने अचूक टप्पा साधला आणि त्याच कारणामुळे फैजल या गोलंदाजाने यश संपादित होतंय. आणखी एक विकेट फैजल मिळवून देतोय. डाबाची होती समाप्ती. पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीच्या आखरी धावसंख्या 18 आणि 19 धावेचं लक्ष समोर ठेवलंय अर्थातच. आणि ते 19 धावेचं लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल हे आपण बघणार आहोत दुसऱ्या डाबामध्ये. बॅटर लगेच आपण तयार आहे. चांगली धावसंख्या फलकावरती जोडण्याचं काम केलं गेलं, परंतु अंतिमच्या 2 षटकामध्ये बॅटर कुठेतरी अनसक्सेसफुल ठरत असताना आपण बघू शकलात. आणि त्या षटकामध्ये फैजल आणि त्याच्या अगोदरचा गोलंदाज अत्तरने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. त्याने एक सिंगल धाव खर्च केली दुसऱ्या षटकामध्ये आणि त्यानंतर फैजल या गोलंदाजाने देखील भरपूर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना एक सिंगल आणि त्यानंतर 3 विकेट, 2 विकेट डावचीचे होते, 1 विकेट कॅचच्या माध्यमातून तो आपल्याला बघायला मिळाला आणि त्याचमुळे धावा कुठेतरी स्टॉप झाल्या. 17 आकड्यावरती आणि 18 धावेचं टार्गेट, 18 धावा बनल्यात आणि 19 धावेचं टार्गेट सध्या मैदानाच्या आतमध्ये सेट केलं आहे आणि ते टार्गेट कशा पद्धतीने मॅचमध्ये पूर्ण केले जाईल हे आपण बघणार आहोत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकी मॅचमध्ये आपण तुम्हाला कळकळीने सांगतोय, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला अंतिमचे सामने तेही कंप्लीट करायचे आहेत. सिद्दीक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज नांदगाव, सन्माननीय आदरणीय बापूसाहेब देशमुख यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर संतोषजी अनंतराव देशमुख यांचं देखील शुभागमन झालंय. माफ करा, संतोषजी अनंतराव देशमुख यांचं शुभागमन झालं आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर प्रशांतजी शांताराम पडवाल यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रंथालय आहेत सिद्दीक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज नांदगावचे ग्रंथालय प्रशांतजी पौडवाल यांचं देखील शुभागमन झाले. या स्पर्धेच्या वतीनं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि तसेच संतोषजी अनंतराव देशमुख अध्यक्ष आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिद्दीक सिद्धीज इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज नांदगाव
येथील हे दोन व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचं देखील शुभागमन मोस्ट वेलकम हार्दिक स्वागत. 18 चेंडू आणि 19 धाब्याची गरज. चला मॅच सुरू करायची आहे. सुरू होतीये, सामना सुरू होतोय. मॅचला सुरुवात होतीये. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी ऑन बॉलिंग मार्कवरती सध्या गोलंदाज सज्ज आहेत. राऊंड विकेटने पहिलाच बॉल उंच केलाय, स्वतःचा फॉलोथ्रू सोडला आणि त्यानंतर इथे अति आत्मविश्वास तो दाखवलाय, परंतु अंपायरचा सिग्नल क्विक आलाय नोचा आणि त्यामुळे छेड घेतला असता तरी विकेट मिळाली नसती. एक्स्ट्रा धाबा खर्च केल्यात आणि त्यामुळे जर पाहिले तर फलकावरती 2 धाबा जोडल्या गेल्यात. गरिबी में आटा गेला असंच म्हणावं लागेल. सध्या तुमच्याकडे धाबांची शिदोरी कमी आहे आणि ती शिदोरी कमी असताना त्या शिदोरीला भोग पाडण्याचं काम इथे गोलंदाजाच्या माध्यमातून केलंय. पहिलाच बॉल नोच्या माध्यमातून एक सिंगल आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा धाबा फलकावरती सध्या पाहू शकतात या मॅचमध्ये. बॉल तयार, वाडबा बाटणं, फटका चांगलाय, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. बॉलरची उडवली आहे जो बॉल सीमा पार, येतोय चौकार 4. या अंकावरती पाहायला मिळते 19 धावेची गरज या मॅच मध्ये राहिली आणि 19 धावेची गरज असताना इकडे गोलंदाज रोहन चुका करतोय, परंतु कमबॅक चांगला आहे. पायात होता, फ्लिक केलाय, समोर बॉल उडवलाय लॉंग ऑन मध्ये. खेळाडू लॉंग ऑफचे पुढे आले आणि त्यानंतर बॉलला क्विक रिटर्न केलंय. एक सिंगल आणि सिंगलच्या दरम्यान धावसंख्या देखील फलकावरती 6. सिंगल डबल या गोष्टींकडे सध्या महत्त्व द्यावं लागेल आणि महत्त्व देत असताना तुम्हाला धावा देखील फलकावरती बनवाव्या लागतील. इथे विकेट किंवा डॉट बॉल या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकेल, कारण धावा कमी असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला एकमेव अस्त्र वेपन मैदानाच्या आतमध्ये यूज करत असताना विकेट किंवा डॉट बॉल या मॅचमध्ये घ्यावाच लागतील, अन्यथा ही मॅच कुठेतरी दूर राहू शकते. आणि सध्या जर पाहिलं तर तेच करावं लागेल, कारण एकेरी दुहेरीने धावा सहजतेने बनवू शकतात आणि सध्या तोच प्रयत्न सूरज आणि त्यांच्या साथीनं बॅटर करतोय. फटका चांगला आहे, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये, निघून जाईल सरळ सीमा पार. चौकार 4. ओव्हर द विकेटने हा बॉल प्रचंड वेगाने टाकलाय. बॅटरचा मनसुबा होता की मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवून देऊ आणि तेच ओळखलं गोलंदाज रोहनने आणि त्यानंतर चेंडू बखूबी चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड केला डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या सहाय्याने संघाची टोटल आता डबल डिजिट 10 या अंकांवरती. अंतिम बॉल असेल फ्री माइंडेड बॉल, ज्या बॉलवरती काय रणनीती असेल प्री प्लॅन तो आपण पाहायचा. अंतिम बॉल समोर उडवलाय, लॉंगॉनचे खेळाडू पुढे येत आहेत आणि त्यानंतर एक सिंगल दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग झाली होती, परंतु एंड मोमेंटला
बॉल अचूकरित्या ॲक्युरेसी खूप चांगल्या पद्धतीची होती आणि त्याचमुळे क्विक रिटर्न झालाय. षटक क्रमांक 1 कंप्लीट झालाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या खेळाच्या अखेरीस नेल्सन धावसंख्या फलकावरती 11-0. रिझर्व्हमध्ये बॉल चाललाय, तिथे चूक झाली आहे. खेळाडू पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये होता आणि त्यानंतर 2 धावेचा कॉल योग्यतेने कंप्लीट देखील झालाय आणि 2 धावेच्या मदतीने आता संघाची टोटल फलकावरती वाढती आहे 13 आकड्यावरती. सिंगल डबल या गोष्टी सध्या या मॅचमध्ये क्रिकेटची लाईफलाईन, क्रिकेटचा श्वास म्हटलं जातोय, तो यूज केला जातो आणि या 13 धावा जोडल्यात. 19 धावेचं टार्गेट दिगंबर, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू ते डिलिव्हर्ड केलेत आणि या 2 चेंडूवरती जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सध्या तासा माध्यमातून होतीये. डॉट बॉल टाकाव्या लागतील, विकेट मिळवून द्याव्या लागतील, ब्रेक थ्रू गरजेचं आहे या मॅचमध्ये. आणि सध्या जर पाहिलं तर या मॅचमध्ये बॅटिंग करणारी टीम भरपूर चांगलं क्रिकेट खेळतीये. पुन्हा एकदा सॉफ्टने खेळायचा होता आणि तिथे एक सिंगल, इक्का दुक्का से ही मॅच जिंकू शकते आणि सध्या तेच प्रयत्न करतायत. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्डला धावा जोडल्यात 14 आकड्यावरती. 9 चेंडू आणि 5 धावेची गरज राहिली आहे. क्रिकेट जर पाहिलं तर तुमची बौद्धिक क्षमता तपासणारा खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीचा विचार करताय ती बौद्धिक क्षमता तपासणारा खेळ म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ. आणि सध्या जर पाहिलं तर बॅटर मुसा आणि सूरजच्या माध्यमातून चांगला खेळ दाखवला जातोय. प्रत्येकी बॉलवरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. सिंगल डबल आणि एका एंडने धावा मोठ्या बनवल्या जातात, एका एंडने सिंगल डबल. हे क्रिकेट आहे. टार्गेट 19 धावेचं जोडले, 5 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. 14 धावा स्कोरबोर्डला बनल्यात. लॉस ऑफ जमेची बाजू राहिली आहे. विकेट न गमवता धावा बनवल्यात. समोर समोर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू दी बॉलर, बॉल स्टॉप केला आणि त्याच्यानंतर एक सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ होतीये हलवारकडे. पण जर पाहिलं तर हा खेळ आपल्याला बघायला मिळतोय, परंतु धावा चांगल्या पद्धतीच्या बनतायत 15 आकड्यावरती. मैत्री चषक 20-26चा रणसंग्राम बघू शकतात. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचंय. विना विलंब आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. 2 गावा मिळून ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. अर्थातच मानवली आणि ठुणे यांच्या वतीने स्पर्धा बघायला मिळते. आणि जेव्हा 2 गावांचं समन्वय झालं, मिलन झालं आणि त्यानंतर मैत्री चषक 2026 हे पर्व तिसरं आपल्याला बघायला मिळते आहे. आणि या पर्वात तिसरामध्ये अंतिम रजनी, फायनल नाईट आणि त्यामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच क्रमांक 3. चांगला बॉल दरम्यान डॉट बॉलचा वापर गोलंदाज दिगंबर करतोय. अंतिम स्लॉक चेंडू असेल. समोर खेळलेत, इनफिल्डच्या आतमधून बॉलला उडवले. आउटफील्डमध्ये दाऊडी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हिट बॉल चालला होता आणि त्यानंतर एक सिंगल क्विक कंप्लीट झालंय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या आखरी धावसंख्या फलकावरती 16. आता इकडनं मॅच बनेल का हा प्रश्नचिन्ह आहे, कारण 6 चेंडू 3 धावेची गरज आहे. एका चेंडूमध्ये 6 धावा बनवणं
कुठेतरी सोपी गोष्ट असते आहे, परंतु अशा पद्धतीच्या मॅचेस भरपूर क्लोज जात आहेत आणि इकडे देखील ही मॅच क्लोज जाईल का हे पाहायचे. 6 चेंडू 3 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल चेक केलाय, कट केला आणि पाठवून दिलाय सरळ बॅकवर्ड पॉइंट ओव्हर द रोप, सीमा पार. येतोय विजयाचा चौकार. 4 धावा. विजय घौडदौड, विजय चौकार. स्पोर्ट्स मानिवली यांच्या वतीनं आयोजित मैत्री चषक 2026 मध्ये गोड व्यक्तिमत्व उपस्थित झालेत. सिद्धीज इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज नांदगाव चे ग्रंथालय अर्थातच प्रशांतजी शांताराम पौडवाल साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्याचा देखील विशेष सन्मान या मंचापर्यंत आपण कंप्लीट करतोय. तर विनंती करतोय की अनिलजी बाबरते यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण कंप्लीट करतोय. तर या प्रशांतजी पडवाळ साहेब आपण पुढे यायचे आपला विशेष